ओम शांती। आज आपण पाहूया बाबा आपल्याला कोणता एकदम गहिरा राज म्हणजे खूप सिक्रेट गोष्ट, गुप्त गोष्ट बाबा सांगतायत। बहुत गहरा राज है सुख शांति के साठी पवित्रता। तो पवित्रता में प्रकार हो है शरीर की तो है ही, लेकिन वृत्ति दृष्टि कृति की पवित्रता। ये ज्ञान कोई भी बड़े बड़े डॉक्टर्स या बड़े बड़े स्कॉलर्स जो होते हैं, रिसर्च डॉक्टर का बड़े बड़े करते हैं, वो कोई नहीं ये ज्ञान दे सकता। ये गहरा ज्ञान केवल पवित्रता का सागर शिव बाबा हमें देते हैं। तो हमें बाबा समझाते बच्चों, मनसा वाचा कर्मणा की पवित्रता, मतलब वृत्ति ऐसी कि मन में सभी के लिए शुभ भावना, शुभ कामना, कोई भी थोड़ा भी बुरा भाव या थोड़ी भी घृणा दूसरे के प्रति मन में नहीं रखना। वृत्ति में, भाव में, मतलब वृत्ति की मनसा की पवित्रता। और दृष्टि सबको देखेंगे तो केवल चमकती हुई आत्मा बिंदी दिखाई दे। शरीर नहीं देखना है कि भाई काली है, गोरी है, ऐसी है, वैसी है, वो कुछ भी दिखाई ना दे। तो दृष्टि की पवित्रता। और कृती ऐसे की आत्मिक गुणांच्या अंतर्गतमध्ये राहून कृती करायची आहे। विकारांच्या आवेशमध्ये येऊन कृती जी कराल ती अशुद्ध कृती आहे। म्हणून शेवटी बाबा सांगतायत पवित्रताचं राज। और बाबा सांगतायत की बाबा तुम्हाला किती प्रेम करतात, पण काही मुलांना ते जाणवत नाहीये। मुलं म्हणतात की आम्ही बाबांना प्रेम करतो, पण बाबांचं प्रेम आम्हाला अनुभव होत नाही। आणि वास्तवमध्ये बाबा आपल्याला प्रेम करतात, पण अनुभवास होत येत नाही, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी अपवित्रता आहे। कारण बाबा तर पवित्रतेचा सागर आहे आणि त्याच्याकडून त्या प्राप्त्या तर अनगणित आहेत, पण पवित्रताच्या सागरकडून त्या प्राप्ती आणि ती शक्ती आणि ते गुण आपल्यामध्ये येण्यासाठी आपण आत्मिक भानाचा अभ्यास करतो का? आपण आत्मिक भानावरती आपण आपली दृढता निर्माण केली आहे का? आपल्यामध्ये किती आत्मिक भान आहे? आपण आत्मिक भानाच्या अनुसार कर्तव्य, वाणी, कर्म करतो का? आपण आत्माभिमानी बनलो आहे का? अगर आपण आत्माभिमानी बनलो तर बाबांचं प्रेम आपल्यामध्ये आपोआपच येईल। कारण पवित्रताचा का सागर आहे आणि सागर तो सगळ्यांसाठी आहे ना। पण त्याच्याकडून प्राप्ती करून घेण्यासाठी आपण पण त्या बाबा परमात्मा आहे, तर आपण आत्मिक भानामध्ये राहतो का? आत्मिक अभिमानामध्ये राहतो का? का केवळ ध्येयाचाच अभिमान सदा असतो? हे आपण पाहायला पाहिजे। तर बाबांची शक्ती नेहमी येत असते। आणि बाबा म्हणून तर सांगतात मला ना पवित्रतामध्ये मेहनत आहे। कारण सतयुगामध्ये सगळेच मनबुद्धीने शुद्ध 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 असतात। बिलकुल वाईट, बुरा, तुझं माझं, निंदा, अशी तशी, पहिल्या गोष्टी डोक्यात ठेवून असलं काही तिथे बुद्धीमध्ये नसतं। आणि अशा स्वच्छ सुंदर दुनियेमध्ये जायचं आहे की जिथं सर्व मनुष्य अगदी दैवी गुणाने भरपूर आहेत। आणि मग अशा दुनियेमध्ये जायचं आहे तर मग मेहनत आहे ना। बाबा म्हणतात आता तुम्ही केवढ्या घाणेरड्या दुनियेमध्ये आहे, केवढी घाणेरडी व्रती कृती दृष्टी झालेली आहे, आणि याच्यामधून नंतर निघून शुद्धमध्ये जायचे म्हणजे मेहनत पडणारच ना। ज्या प्रकारे लहान मूल बाहेर खेळत असताना, मूल तर माझंच आहे, पण ते खेळताना इतकं खेळलेलं आहे त्या मातीमध्ये की त्याचं पूर्ण शरीर काळं झालेलं आहे मातीने, तर ते धुताना त्याला थोडंसं पाण्याचा आणि साबणाचा तकलीफ सहन करावीच लागेल ना। मग आता सुद्धा आपली परमपिता परमात्मा आई आहे, ती परमा आहे, ती परमात्मा, माता पिता आपण त्यांना म्हणतो तुम्ही व माताचं पिता तुम्ही हो। मग ते आपले सगळे आहेत, बाबा आपल्यासाठी सगळे आहेत, सगळी नाती बाबांच्या बरोबर आहेत आपली, आणि तेच फक्त सत्य आहेत। मग बाबा आपल्याला शुद्ध करतायत
म्हणजे आपण बाबांचं ऐकल्याशिवाय आपण कसं शुद्ध होणार? आत्मा शुद्ध करायचे म्हणूनसाठी तर बाबा म्हणतात मुलानं पवित्र राहण्यासाठी पवित्र बनायचंच आहे तुम्हाला, कारण त्याच्याशिवाय तुम्ही सुखशांतीच्या दुनियेमध्येही नाही जाणार आणि तुमच्याकडून जाणते अजाणतेपणे जन्मोजन्मी अनेक पाप घडलेत. ती पाप नष्ट होण्यासाठी दुसरा पर्यायच नाही आहे. मन वाचा बुद्धीने पवित्र बनून आत्मिक भानामध्ये राहिल्याशिवाय पवित्रता नाही आणि आत्मिक भान असल्याशिवाय बाबांची शक्ती नाही आणि पवित्रता नाही तर सुखशांती नाही आणि बाबांचा याद पण टिकणार नाही पवित्र मनबुद्धी राहिलं नाही तर. आणि याद नाही टिकली तर पहिल्या जन्माचा जो बोजा आहे पापांचा तो कसा नष्ट होणार? पाप कटेश्वर तर बाबालाच म्हणतात. म्हणूनसाठी बाबा सांगतात मुलांनो एकाग्र करा केवळ माझ्यावरती बुद्धी. तुमच्या कर्तव्य कर्म तर होत राहणार आहेत, पण तुम्ही आता सगळ्यामधून पार होऊन सुख शांती प्राप्त करण्यासाठी मला याद करा, मना बुद्धीमध्ये याद करा, मना बुद्धीमध्ये मला आठवण करा, तेव्हा तुम्हाला माझ्या शक्तीचा आणि प्रेमाचा अनुभव होईल. तर बघूया, आपण पाहूयात आज आपल्याला आपले गोड गोड बाबा काय सांगतायत ते. बाबा सांगतायत आज 13/6/20 प्रातः मुरली ओम शांती बाप दादा मधुबन. गोड मुलांनो, बाबांचे प्रिय बनण्यासाठी आत्माभिमानी होऊन बसा. म्हणजे केवळ भान राहिलं पाहिजे की मी आत्मा पाहतोय, मी आत्मा ऐकतोय, मी आत्माच ह्या शरीराला चालवतोय. हे भान जेव्हा राहील तेव्हा बाबाचे लाडके तुम्ही बनणार आहात. अपने मूल समजदार आणि जैसे आध्यात्मिक ज्ञान, पवित्रता, पित्याचं लाडकंच असतं ना शरीराचे जे पिता आहेत, तरी ते पिता कसे शरीराचे कंडिशनल नाही आहेत, कंडिशनल आहेत, अनकंडिशनल नाही आहेत. म्हणजे कुठल्याही हालतमध्ये प्रेमच करणार असे नाही आहेत ते. तरी पण इथे आपण थोडं बहुत शरीराच्या पित्याच्या सांगण्याप्रमाणे वागतो तेव्हा तो मूल लाडकं असतं पित्यांचं. आज्ञाकारी मूल म्हणून त्याला नेहमी त्या पित्याच्या हृदयातून दुवा मिळते. आणि आपला बाबा तर मग प्रेमाचा सागर आहे तो. पण तो कुणाशी प्रेम करतो? केवळ आत्म्यांशी, शरीराशी नाही. म्हणून बाबा म्हणतायत महावाक्यामध्ये बाबांचं प्रिय बनण्यासाठी आत्माभिमानी होऊन बसा. बाबाकडून आम्ही स्वर्गाचा वरसा घेत आहोत, याच्या खुशीमध्ये राहा. प्रश्न: संगम युगामध्ये तुम्ही ब्राह्मण फरिश्ता म्हणजे देवदूत बनण्यासाठी कोणते गुप्त कष्ट घेतात? उत्तर: पवित्र बनण्याचे गुप्त कष्ट घेतात. तुम्ही ब्रह्माची मुलं संगम युगामध्ये भाऊ बहिणी आहात. भाऊ बहिणींचे खराब दृष्टी होऊ शकत नाही. स्त्री पुरुष सोबत राहत दोघे स्वतःला ब्रह्मा कुमारी समजतात. या स्मृतीद्वारे जेव्हा पूर्ण पवित्र बनाल तेव्हाच देवदूत बनू शकाल. पवित्रता काय ते सांगितलं ना आता. मनसा वाचा कर्मणा. बाबा म्हणतायत ओम शांती. गोड गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजून येथे बसायचं आहे. हे रहस्य तुम्हा मुलांना पण समजवायचं आहे. आत्माभिमानी बनून बसले तर बाबासोबत स्नेह राहील. बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. बाबाकडून आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत. हे सर्व दिवस बुद्धीमध्ये राहणं, हे कष्ट तुम्हाला आता घ्यायचं आहे, बुद्धीमध्ये ठेवणं. हे घडी विसरल्यामुळे खुशी राहत नाही आहे मनात. बाबा सावधान करतात. बाबा काय करतात? सावधान. पहा, ते मिलिटरीमध्ये कसं असतं, लेफ्ट राईटमध्ये सावधान, अटेन्शन म्हणजे सावधान. तर ते लक्षात घ्यायचे आपल्याला की मनबुद्धीमध्ये व्यर्थ काही चालवायचं नाही आहे. आणि काय होतं, जेवढं आपण नकारात्मक वाईट विचारांची बुद्धीमध्ये विचार करतो ना, तेवढं आत्म्याची शक्ती कमी होते आणि वरून बाबांची शक्ती आपल्यामध्ये येत नाही आहे. ते बॅरियर बनतं. म्हणजे कसं, आता तुम्हाला ग्लासमध्ये दूध घालायचं आहे आणि तुम्ही ग्लासवरती झाकण ठेवलं आहे, तर त्याच्यामध्ये ते दूध ग्लासमध्ये पडेल का? नाही. त्याप्रमाणे बाबांची शक्ती येत आहे. म्हणून तर म्हटलं जातं ईश्वर आता आलेला आहे. बाबा म्हणतात तुमच्या समोर बसलोय मी. पण आपल्याला शक्तीचा अनुभव का होत नाही? कारण आपण आपल्या बुद्धीमधून अजून कचरा, घाणेरडी वृत्ती, घाणेरडा स्वभाव आणि विकारी स्वभाव आणि दुसऱ्याबद्दल निंदाभाव, जलसी भाव, जलन व्हायचं,
दुसऱ्याबद्दल वाईट वाटतंय, दुसऱ्याचं चांगलं बघून खराब विचार येत आहेत, हे सगळी अशुद्धी तुमच्यामध्ये बाबांची शक्ती येऊच देणार नाही. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, मुलांनो पवित्र बनण्याची मेहनत करा. म्हणजे शुद्ध बुद्धी, शुद्ध वाणी, शुद्ध विचार आणि लगेच फुल स्टॉप. कुठलीही गोष्ट झाली की त्याचं दिवसेंदिवस चिंतन नाही करत बसायचे, नाही तर त्याच्यामुळं तुमच्या बुद्धीमध्ये बाबांची शक्ती नाही येणार. कारण बाबा कसा आहे, पवित्रतेचा सागर. मग त्याची शक्ती येण्यासाठी नको का पवित्र असायला, मन बुद्धी शुद्ध? तर मग हळूहळू बाबांची शक्ती येऊन संपूर्ण आपण गुणवान बनत असतो. ही तर जादू आहे. बघा, आपण जेवतो, आपण काय रक्त घातलं का शरीरामध्ये? नाही ना, जेवण घातलं ना, तरी पण त्या जेवणामधून कसं हे रक्त बनतं, हड्डी मांस बनते ना. मग समजण्यासारखी गोष्ट आहे ना. त्याच्यामध्ये सुद्धा कधी जादू नाही का लक्षात आली? किती चैतन्य शक्ती, किती प्रचंड प्यार करते आपल्याबरोबर. आपण कसे असलं तरी रक्ताचा अभिषेक आपल्या शरीरामध्ये कोण करत आहे? आपण अन्न खातो, आपण रक्त नाही खात. तशा प्रकारे आपण चांगले विचार, बाबांची श्रीमत जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये ठेवू, तेव्हा बाबांची शक्ती येऊन आपण खरोखर देवपदाला म्हणजे सुख शांतीच्या राज्यामध्ये, सतयुगामध्ये, स्वर्गामध्ये जाणारच. म्हणून बाबा सांगतात, बाबा सावधान करतात, मुलांनो देही अभिमानी होऊन बसला, स्वतःला आत्मा समजा. आता आत्मा आणि परमात्माचा मेळा आहे, म्हणजे संगम. जर मेळा लागला होता तर कधी लागला होता? जरूर कलियुग आणि सतयुगाच्या आधीच्या संगम युगामध्ये लागला असेल ना. संगमानं कलियुगाचा शेवटचा समय, शेवटची वेळ आणि सतयुगाची सुरुवातीची वेळ, म्हणजे कलियुगाचा अंतिम समय आणि सतयुगाची आधी, याला संगम म्हणतात. बाबा सांगतायत पुढे, आज मुलांना या विषयावर समजवतात. तुम्ही पण एखाद्या विषय जरूर तुम्हाला भाषणासाठी घ्यायचा असेल, उच्च ते उच्च भगवान परत ब्रह्मा विष्णू शंकर आहेत, शिवपिता आणि देवता आहेत. मनुष्याला हे माहीत नाही, शिव आणि ब्रह्मा विष्णू शंकरचा आपसामध्ये काय संबंध आहे. कोणालाही त्याची जीवन कहाणी माहिती नाही. त्रिमूर्तीचे चित्र पण प्रसिद्ध आहे. हे 3 देवता आहेत. फक्त 3 धर्म थोडेच असतात. धर्म मोठा असतो. देवी देवता धर्म हे सूक्ष्म वतनवासी आहेत. वरती शिवबाबा आहेत, मुख्य ब्रह्मा विष्णू आहेत. आता बाबा समजवतात, तुम्हाला विषय देतात ब्रह्माचे आणि विष्णूचे. ब्रह्माचं विष्णू बनतो आणि विष्णूचाच ब्रह्मा. कसं बनतात? जसं तुम्ही म्हणतात, आम्ही शूद्रापासून ब्राह्मण, परत ब्राह्मणापासून देवता कसे बनतो, तसेच याचे पण आहे. प्रथम ब्रह्मापासून विष्णू, नंतर विष्णूपासून ब्रह्मा बनतात. ते तर म्हणतात आत्माचा परमात्मा आणि परमात्माचा आत्मा बनतात. साधू संत काय म्हणतात? आत्मासो परमात्मा, पण ते खरं नाही. आत्मासो परमात्मा झालं तर मग सगळे आत्मे परमात्मामध्ये जाऊन मिळून गेले तर मग काय संपलं ना, जीवनच नाही होणार ना धरतीवरती. मग आत्मा परमात्मा एक नाही आहे. आत्म्याचं स्थान वेगळं. आत्मा आहे, परमात्मा परमात्मा आहे. फक्त आत्म्यामध्ये काय होतं? महान आत्मा, देवात्मा, धर्मात्मा, पुण्यात्मा, पापात्मा ही कॅटेगरी पडते. आणि परमात्मामध्ये सदाही परमात्मा येतो. तो काय उतरती कला आणि चढती कलामध्ये येत नाही. सदाही शिव. शिव मतलब कल्याणकारी प्रकाश बिंदू स्वरूप. बाबा सांगतात, हे तर चुकीचं आहे. आत्मा परमात्मामध्ये लीन होऊन जातो असं नाही, होऊच शकत नाही. तर ह्या विषयावर पण तुम्ही चांगल्या रीतीने भाषण करू शकता. काही जण म्हणतात परमात्मा कृष्णाच्या तनामध्ये आले आहेत. जर कृष्णामध्ये आले आहेत तर मग ब्रह्माची भूमिका काय आहे? ब्रह्मा तर नष्ट होईल ना. मग कृष्ण तर सतयुगाचे प्रथम राजकुमार आहेत. ते पतित कसे होऊ शकतात? कृष्ण सतयुगाचा जर प्रथम राजकुमार असेल तर तो पापी कसा होऊ शकतो? और भगवंत येतो कधी? यदा यदाश्य धर्मश्य ग्लानिर्भवति. ग्लानिर्माना पतित जेव्हा होते, मनुष्याचा आत्मिक धर्म जेव्हा, मनुष्याची वृत्ती जेव्हा पापी होते आणि दुःखी अथा दुःख होतं, तेव्हा भगवंत येतो. आणि कृष्णाचा जन्म तर सुखाच्या स्वर्गामध्ये होत आहे. तर सुखामध्ये आठवण कोणीच करत नाही ईश्वराला. तिथे कशाला येईल ही परमपिता? ड्रामामध्ये कायदाच नाही ना. ज्या प्रकारे बघा,
3 तासाच्या पिक्चरामध्ये सुरुवातीला कसे ॲक्टरचं घर व्यवस्थित दाखवतात आणि नंतर त्याच्यामध्ये एखादा डाकू येतो, विलन येतो, पण त्याची एंट्री मध्ये आहे, लास्टमध्ये आहे. तर सुरुवातीला त्याचं काय काम आहे त्या डाकूचं विलनचं? तसंच आहे ना आपल्या ह्या जीवनाच्या धर्तीवरती नाटकामध्ये सुद्धा. सुखामध्ये ईश्वराला कोण आठवण करेल? सुख में सिमरन कोई ना करे, दुख में सब करे. का पता है ना, हमको गाया ना हमने. इसलिए बाबा कहते कृष्ण के शरीर में परमपिता केस क्या करेगा आके? ज़रूरत ही नहीं है, क्योंकि कृष्ण ही स्वयं इतना सुखी, शांती और नेक्स्ट टू गॉड म्हणा. गॉड नंतर कुणाचा नंबर, बाबा नंतर कुणाचा नंबर असेल तर त्याचाच आहे, कृष्णाचा. तर त्याच्यामध्ये बाबा म्हणतात कसं येऊ शकतो? ब्रह्मामध्ये येऊ शकतो मी. कारण ब्रह्मा कसा आहे? प्रजापिता. प्रजा म्हणा साधारण व्रती जेव्हा मनुष्याची धर्तीवरती होते, प्रजा म्हणा साधारण, प्रजापिता मन ब्रह्मा. मग प्रजापिता ब्रह्माचं काय काम उरेल? बाबा म्हणतात कृष्ण. पण कृष्ण कोण आहे? प्रजापिता ब्रह्मा संगम युगामध्ये इतकी सेवा करतात आणि ह्या आपण सगळ्या ब्रह्मा कुमारीला तयार करून मना शांती, सुख, शांती, शक्ती बाबांच्याकडून घेण्यासाठी आपल्याला योग्य बनवतात. आणि स्वतः ब्रह्मा बाबा इतका अथाह पुरुषार्थ करतात फरिश्ता आणि देवदूत बनण्यासाठी. त्यांची सगळी संपत्ती म्हणजे तन मन धन बाबा पूर्णरीती यज्ञामध्ये समर्पित करतात. तेव्हा हे ब्रह्मा फरिश्ता बनून नंतर स्वतःही त्याला कृष्णाचा जन्म प्राप्त होतो. तर तिथे कशाला येईल शिवबाबा? तर बाबा समजवत आहेत, ज्यांना घेऊन पावन ज्यांना येऊन पावन बनवावे लागले, अगदी चुकीचं आहे ना, की ज्याला मी पावन बनवतो त्याच्या दुसरा ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन बाबा त्यालाच पावन बनवतात आणि आपल्या सगळ्यांना 33 करोड देवी देवतांना. आणि मग कृष्णाची दुनिया सुरू होते आणि तिथे ब्रह्माचा जो पवित्र जन्म आहे तो नेक्स्ट आहे तो कृष्णाच्या रूपामध्ये. तर तिथं ईश्वराची यायची गरज नाही. तर बाबा म्हणतात कृष्णाच्या शरीरामध्ये येऊन ब्रह्मा येतो हे चुकीचं आहे. ब्रह्माच्या शरीरामध्ये परमपिता येतो आणि हे दुःखी पापी सृष्टीला सुखी श्रेष्ठाचारी सृष्टीमध्ये परिवर्तित करतो. बाबा सांगतायत या गोष्टी महारथी सेवेधारी मुलांनाच सगळ्यांना समजून सांगण्याची सेवा केली पाहिजे. बाकी तर कोणाच्या बुद्धीमध्ये हे बसत नाही. हा विषय खूप चांगला आहे की ब्रह्मापासून विष्णू आणि विष्णूपासून ब्रह्मा कसा बनतो, त्यांची जीवन कहाणी आम्ही सांगत आहोत, कारण त्याचा आपसमध्ये संबंध आहे. अशा प्रकारे सुरुवात करायची. बाबा आता भाषण कसं करायचं शिकवत आहेत. ब्रह्मापासून विष्णू सेकंदामध्ये, विष्णूपासून ब्रह्मा बनण्यासाठी 84 जन्म लागतात. ह्या खूप मोठ्या समजण्याच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही ब्रह्माच्या कुलाचे आहात. प्रजापिता ब्रह्माचे ब्राह्मण कुठे गेले? प्रजापिता ब्रह्माची तर नवीन दुनिया पाहिजे ना. नवीन दुनिया तर सतयुग आहे प्रजापितानंतर. तेथे तर प्रजापिताच नाही आहे. तिथे तर तुम्ही सर्व देवी देवता आहे, प्रजा कुणीच नाही आहे तिथे. एवढे साधारण बुद्धिमत्ताचं कुणीच नाही आहे ना तिथे. सगळे देवी देवता म्हणजे सगळे गुण आणि देवी गुणांनी भरपूर आहेत. तर तिथे प्रजापिता नाही आहे, तिथं नारायण आहे, विष्णू आहे, वैकुंठवासी विष्णू, वैकुंठचा राणा विष्णू आहे तिथे. बाबा सांगतात प्रजापिता, प्रजा म्हणा साधारण व्रती, विकारीवाली व्रती बी म्हणू शकतो आपण, इतकी साधारणता बुद्धीमध्ये. बाबा सांगतात कलियुगामध्ये प्रजापिता होऊ शकत नाही, ते संगमयुगी आहेत. आता तुम्ही संगमयुगामध्ये आहात. शूद्रपासून ब्राह्मण, शिवपित्याने ब्राह्माला दत्तक घेतले. बाबाने याची कशी रचना केली हेही कोणीला माहिती नाही. शास्त्रामध्ये काही पण गप्पा लिहून ठेवले. त्रिमूर्तीमध्ये रचनाकार शिवाचे चित्र नाही, तर माहिती तरी कसं होईल की त्रिमूर्तीची रचना करणारा बाप आहे. उच्च ते उच्च भगवंत आहेत शिवबाबा. बाकी सर्व त्यांची रचना आहे. त्यांची रचना म्हणजे ब्रह्माला पण शिवबाबांनीच रचना तयार केला. ब्रह्मा विष्णू शंकरची रचना कोण आहे? बाबा. आणि मूर्तिकार रचणारा मेन कोण आहे? बाबा. आणि बाबांनी कोणाला तयार केलं? स्वतःचं कार्य करण्यासाठी ब्रह्माला. आणि ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा माना कलियुगाचाच टाईम, विष्णू माना सतयुग, आणि परत शंकर माना द्वापारपासून कलियुगाचा समय म्हणू शकतो आपण. तपस्या, त्याग, पूजापाठ सगळं म्हणून शंकराला त्या तपस्यामध्ये दाखवतात ना. तर त्रिमूर्तीची रचना बाबांनी केलेली आहे. बाबांच्या वरती कोणी नाही आहे परंतु देवी देवतांच्या वरती कोण आहे? महादेव.
तो देवी देवतांच्या वरती महादेव आहे, तर आपल्याला महादेवाकडूनच प्राप्ती होणार आहे. ब्राह्मण संप्रदाय आहे आता, तर त्याची जरूर प्रजापिता पण पाहिजे ना. कलियुगामध्ये तर कलियुगामध्येच तर होऊ शकतो, सतयुगामध्ये पण त्याचं गायन नाही. ब्रह्मदेवताय नमः. आता ब्रह्मा कोणत्या युगाचा आहे, मग त्याची पूजा आत्ता करताय तुम्ही. प्रजापिता ब्रह्मा कोणत्या युगात आहे, जरूर संगमयुगातच म्हणावं लागेल. पुरुषोत्तम संगमयुग आहे. या संगमयुगाचे कोणत्याही ग्रंथामध्ये वर्णन नाही. महाभारत लढाई पण संगमयुगामध्येच लागली होती ना की सतयुग किंवा कलियुगामध्ये. पांडव आणि कौरव हे संगममध्येच आहेत. तुम्ही पांडव संगमयुगी आहात. तर पांडव कोण आहे, जे ईश्वराच्या श्रीमतला समजतं आणि स्वतःला ओळखून ईश्वराला ओळखतं, ध्यान साधना करतात, ते सगळे पांडव. आणि कौरव कोण आहे, जे परमपिताचं ज्ञानच, आत्मिक भानाचं ज्ञानच नाही कधी समजणार किंवा त्या ज्ञानामध्ये येणारच नाही, ते सगळे कौरव. और यादव कोण आहे, मग जे बॉम्ब बारूद गोळे बनवतात ते सगळे यादव. पांडव कौरव यादवांची लढाई आहे ना महाभारत. तर आत्ताच हे आत्ता जी दुनियाची अवस्था आहे तेच महाभारत म्हणून लिहिलं जातं द्वापार युगामध्ये ऋषीमुनींच्या द्वारा. त्याच्यामध्ये मोठं समजण्याची गोष्ट आहे. आत्ताच तर युद्ध चाललेलं आहे, युद्धासारखीच अवस्था आहे ना. आपल्या मनामध्येच तर सदैव युद्ध आहे. मनामध्ये युद्ध आहे, देशामध्ये युद्ध आहे, घराघरामध्ये युद्ध म्हणजे भांडण, मतभेद, दुःखाचे वातावरण निर्माण होणं, दुःखाचे क्षण येणं म्हणजे युद्ध. तर आता देशामध्ये, राज्यामध्ये, गलीमध्ये, भावाभावामध्ये, सगळ्यांच्यामध्येच तर युद्ध चालू आहे. स्वतःच्या मनामध्ये सुद्धा युद्ध चालू आहे. चांगले विचार, वाईट विचार, चांगलं वर्तन, वाईट वर्तन. तर बाबा सांगतात हेच तर युद्धभूमी आहे. कौरव पांडव यादव संगमयुगामध्येच तर आहेत. कौरव कलियुगी आहेत. गीतेमध्ये भगवान वाचा आहे ना शब्द. तुम्ही पांडव देवी संप्रदाय आहात. तुम्ही आत्मिक पंडे बनत आहात. आत्मिक पंडे म्हणजे सगळ्यांना आत्म्याचं ज्ञान देणारे. पंडे म्हणजे गाईड करत आहे ना. आपण एखाद्या तीर्थस्थानावर गेलो तर आपल्याला तिथं गाईड असला तर आपला वेळ वाचतो ना. तो आपल्याला फटाफट दाखवतो कुठं कुठे काय काय, आणि आपला टाईम असतो. तर मग आत्म्याचे आपण काय, सगळ्यांना आत्मिक ज्ञान देणारे पंडे म्हणजे गाईड किंवा मार्गदर्शक. तुमची आत्मिक यात्रा आहे जी तुम्ही बुद्धीद्वारे करतात. बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा, आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. शारीरिक यात्रा करून परत येतात ती अर्धा कल्प चालते. शरीराची यात्रा म्हणजे तीर्थस्थानी जातो ना आपण भेट द्यायला, ते कधीपासून सुरू झालं आहे आपलं, द्वापार युगापासून. तर अर्धा कल्प झालेला आहे. ही संगमयुगाची यात्रा एकाच वेळे तुम्ही आत्ताच यात्रा करता. बाबा सांगतात संगमयुगामध्ये फक्त बाबा जेव्हा धर्तीवरती येतात तेव्हाच आत्मा परमात्माचं जे संगम होतो ती एकदाच होतं 5000 वर्षामध्ये, परत नाही होत. म्हणूनसाठी आता सजग व्हायला पाहिजे, नाहीतर आत्ता नाही तर कधीच नाही. मग तुम्ही जाऊन मृत्यू लोकामध्ये परत येणार नाही. पवित्र बनून तुम्हाला पवित्र दुनियेचे मध्ये यायचं आहे. म्हणून तुम्ही आता पवित्र बनत आहात. तुम्ही जाणतात आता येथे चतुर्भुजाची प्रतिमा राहते. चतुर्भुज कोण आहे? विष्णू. 2 भुजा लक्ष्मी आणि 2 भुजा विष्णूच्या आणि 2 भुजा लक्ष्मीचे. दोन्ही मिळून जे संसार करतात त्याला चतुर्भुज म्हणतात. विष्णू आहे चतुर्भुज. ज्याद्वारे माहिती होतं की हे विष्णू संप्रदाय आहेत. येथे रावणाची प्रतिमा आहे तर रावण संप्रदाय म्हटलं जातं. हा विषय सुद्धा तुम्ही भाषणासाठी ठेवू शकता. मनुष्य आश्चर्य होतील. आता तुम्ही देवता बनण्यासाठी राजयोग शिकत आहात. ब्रह्ममुख वंशावली ब्राह्मण. तुम्ही शूद्रपासून ब्राह्मण बनले आहात. दत्तक घेतात आहात. ब्राह्मण पण येते आहेत. परत देवता पण येतेच बनतात. राजघराणे राजवंशी येतेच असते. विष्णूचे राजघराणे आहे ना. विष्णूचे राजघराणे आहे. ब्राह्मणांचे राजघराणे माहीत नाही. एक नंतर दुसरे परत तिसरे राजे येतात. आता तुम्ही जाणता आम्ही ब्राह्मण कुलभूषण आहोत. परत देवता बनतो. ब्राह्मणच विष्णू कुळामध्ये, परंतु विष्णू कुळामधून परत विष्णू कुळामध्ये जन्माला येतात. परत विष्णू कुळामध्ये जन्म मृत्यूचा खेळ खेळून आपण क्षत्रिय कुळामध्ये म्हणजे त्रेतामध्ये येतो आणि त्रेतामधून परत द्वापार. क्षत्रिय चंद्रवंशी कुळामध्ये परत वेश्या कुळामध्ये. द्वापार म्हणजे वेश्या. वेश्या का म्हटलं जातं? वेश्या म्हणजे देणघेण, लेनदेनची बुद्धी, लेनदेनचा. वेश्या म्हणजे बिझनेस, धंदा सुरू होतो म्हणजे लेनदेन. म्हणजे तू दिलंस तर मी देईन, तू प्रेम केलं तर मी करीन, असं. तू माझ्या शरीराकडे पाहतो म्हणजे तुझ्या पण शरीराची भान मला येते की
एक स्त्री आहे तर एक पुरुष आहे असं लक्षात यायला लागतं. म्हणजे दो पार होतं. बुद्धीमध्ये दोन भान असतात. म्हणजे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता दोन्हीही ज्या ठिकाणी वेगळे होतात तिथे वेश्याकुळ म्हटलं जातं. आणि सतयुगामध्ये धर्मसत्ता राजसत्ता एकत्र कार्य करते. म्हणजे राजामध्ये केवढी असते दैदित्यमानता मतलब दिव्यता, की धर्म आत्म्याच्या धर्म्यानेच तो राज्य चालवत असतो. म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित. बाबा सांगतात परत शूद्र कुळामध्ये येतात. परत ब्राह्मणच देवता बनतात. अर्थात खूपच स्पष्ट आहे. चित्रामध्ये काय काय दाखवतात. आम्ही ब्राह्मणच विष्णुपुरीचे मालिक बनतो, यामध्ये संशय घ्यायचा नाही. बाबा जे निबंध देतात त्यावरती विचारसागर मंथन करायला पाहिजे. कोणाला कसे समजवायचे, त्यामुळे ते मनुष्य आश्चर्य करतील की यांचे समजवणे तर खूप चांगले आहे, ज्ञान तर यांचे बरोबर आहे. ज्ञानसागरशिवाय दुसरं कोणी समजू शकत नाही. विचारसागर मंथन करून परत लिहायला पाहिजे, तरच तुम्ही चांगलं भाषण करू शकता. म्हणजे कुठलंही भाषण करायचं असतं तर आपल्याला काय करायला पाहिजे, अगोदर सगळे पॉईंट बुद्धीमध्ये अगोदर रिवाईज करायला पाहिजे. अगोदर त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि काय काय समजवायचं काय समजवायचं भाषणामध्ये सेवेवरती गेल्यावरती ते अगोदरच अभ्यास करायचे. बाबा सांगतात म्हणूनसाठी विचारसागर मंथन करून लिहायला पाहिजे. परत वाचा तर विचार येतील, हे वाक्य सांगितले पाहिजे. बाबा पण प्रथम मुरली लिहून तुमच्या हातामध्ये देत होते, परत ऐकवत होते. तुम्ही घरामध्ये बाबाच्या सोबत राहतात. आता तर तुम्हाला बाहेर जाऊन सांगावे लागेल. तर हा विषय खूप आश्चर्यजनक आहे की ब्रह्मापासून विष्णू आणि विष्णूपासून ब्रह्मा कसा बनतो, हे कोणीही तसं जाणत नाही. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा असं भक्तीमध्ये दाखवतात. परंतु राजघराणे तर पाहिजे ना. ब्रह्मा कुळामध्ये राजघराणे नसते. ब्राह्मण संप्रदाय देवी राजाईमध्ये येतात, परत चंद्रवंशी राजाईमध्ये जातील, परत वेश्या राज्यामध्ये जातील. असे सर्वांचे राजाई चालते. सतयुग निर्विकारी दुनिया आहे, कलियुग विकारी दुनिया आहे. हे दोन अक्षर कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही आहेत. हे जरूर बुद्धीमध्ये यायला पाहिजे की विकारीपासून निर्विकारी कसे बनतात. मनुष्य ना निर्विकारीला जाणतात ना विकाराला जाणतात. तुम्हाला समजून सगळ्यांना सांगायचं आहे, देवता निर्विकारी आहेत असे कधी ऐकले नाही की ब्राह्मण निर्विकारी आहेत, नवीन दुनिया निर्विकारी आहे तर जुनी दुनिया विकारी आहे. तर जरूर संगम दाखवावा लागेल. बाबा आज पूर्ण सेवेचेच शिकवत आहेत. याचे कोणालाही माहीत नाही. पुरुषोत्तम महिना साजरा करतात ना, ते 3 वर्षाच्या नंतर एकदा येतो. मग तुमचे 5,000 वर्षानंतर एकदाच संगमयुग येते. म्हणून मनुष्य आत्मा आणि परमात्मा जाणत नाहीत, फक्त म्हणतात आजब सितारा चमकतो बस असे दाखवतात. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य विवेकानंद म्हणत होते, मी गुरूंच्या समोर बसलो होतो गुरूंचे ध्यान करताना. आता बाबा म्हणतात तुम्ही माझीच आठवण करा, ध्यान करा, साक्षात्काराच्या गोष्टीवरती विचार करू नका. गुरु तर आठवणीत आहेत. खास बसून आठवण केल्यामुळे काय आठवणीत येतील काय. विवेकानंदाची गुरुमध्ये भाव होता. हे भगवान आहे असं तो आपल्या गुरुला मानत होता. तर पाहिजे की त्याची आत्मा निघून माझ्यामध्ये मिळून गेली. त्याचा आत्मा कुठे जाऊन बसली, परत काय झाले, काहीच वर्णन नाही. बस खुश झाले, आम्हाला भगवंताने साक्षात्कार केला. भगवंत कोण आहेत हे पण समजत नाही. बाबा समजवतात. सीडीचे चित्रावरती तुम्ही सांगू शकता. बाबा परत शिकवत आहेत सतयुगापासून कलियुगाची सीडी कशी उतरली आणि कशी चढतो आपण आत्मा, ते पण तुम्ही भाषण करताना समजवा. या भक्ती मार्ग आहे, तुम्ही जाणता. एक भक्तीचं नाव आहे, दुसरी ज्ञानाचं नाव आहे. ज्ञान वेगळे, भक्ती वेगळी आहे. बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला कल्पापूर्वी ज्ञान दिले होते, विश्वाचे मालिक बनवले होते. आता तुम्ही कोठे आहात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे की हे मनुष्यसृष्टीचं झाड सतयुगापासून कलियुगामध्ये कसं वाढतं. जसा फुलाचा गुलदस्ता असतो ना, हे सृष्टीरूपी झाड पण फुलदाणीच आहे. यामध्ये तुमचा धर्म, परत या धर्माद्वारे 3 धर्म निघतात, परत त्याचद्वारे वृद्धी होते जाते. तर या झाडाची पण आठवण करायची आहे. अनेक फांद्या इथे निघत राहतात.
अंतकाळाच्या येणाऱ्या पण अंतकाळात येणाऱ्यांचा पण मान होतो. जुने वडाचे झाड असते ना, त्याचे खोड नसते, बाकी सर्व झाड पारंब्यावरती उभी असते. देवी देवता धर्म नष्ट झालेला आहे, बिलकुल सडला आहे. भारतवासी आपल्याला धर्माला बिलकुल जाणत नाहीत, बाकी सर्व आपल्या धर्माला जाणतात. काही तर म्हणतात आम्ही धर्माला मानत नाही. मुख्य 4 धर्म आहेत, बाकी अनेक धर्म आहेत. या झाडाला आणि सृष्टीचक्राला तुम्ही आता जाणतात. कशाचं झाड? मनुष्याचं झाड या धर्तीवरती कसं वाढतं ते बाबाने सांगितलं आहे. बाबा सांगतात देवी देवता धर्माचं नावच गायब झालं आहे. परत बाबा त्याची स्थापना करून बाकी सर्व धर्मांचा विनाश होतो. सृष्टीचक्र गोळ्याच्या चित्रावरती पण तुम्ही जरूर समजू शकता की हे सतयुग आहे, हे कलियुग आहे. चक्र असं फिरतं. कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत, सतयुगामध्ये एकच धर्म असतो, देवी देवता. जिथे अनेक धर्मांचा विनाश होणार आहे. भगवंत पण कोणाच्याद्वारेच करतील ना. बाबा म्हणतात ब्रह्माद्वारे आधी सनातन देवदेवता धर्माची स्थापना मी करवतो आणि ब्रह्मणच विष्णुपुरीचे देवता बनतात. संगम युगामध्ये तुम्ही ब्राह्मण आत्म्यांचे पवित्र बनण्याचे ते गुप्त कष्ट करावे लागते. तुम्ही ब्रह्माची मुलं संगम युगामध्ये भाऊ बहीण आहात. भाऊ बहीण कधी एकामेकावर खराब दृष्टी ठेवू शकत नाही. पती पत्नी दोघेही स्वतःला ब्रह्मा कुमार कुमारी समजतात. याच्यामध्ये खूप कष्ट आहे. स्त्री पुरुषाचे आकर्षण असे आहेत जिथे हात लावल्याशिवाय राहत नाहीत. येथे भाऊ बहिणीला हात लावायचा नाही, म्हणजे स्पर्श करायचा नाही. स्पर्श केल्यामुळे पापाची जाणीव होते. आम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहोत हे विसरतात, परत नष्ट होतात. परत पुण्य नष्ट होतात. यामध्ये दुःख युगल पती पत्नी म्हणून राहतात. कोणाला काही माहिती, ते स्वतः जाणतात की आम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहोत, फरिश्ते देवदूत आहोत. स्पर्श करायचा नाही. असं करता सूक्ष्मवतनवासी फरिश्ते तुम्ही देवदूत जरूर बनाल, नाहीतर फरिश्ता म्हणजे देवदूत बनू शकणार नाही. देवदूत बनण्याचे आहे तर शुद्ध जरूर लावावं लागेल. अशी जोडी निघावी जी नंबर 1 बनेल. असे म्हणतात. दादीनी तर सर्व अनुभव केला आहे. अंतकाळामध्ये संन्यास केला आहे. दादा मतलब ब्रह्मा बाबा. खूप कष्ट तर त्यांनाच आहेत जे पती पत्नी आहेत. परत त्यामध्ये ज्ञानयोग पण पाहिजे. अनेकांना आपला सारखे बनवले तेव्हाच मोठे राजे बनू शकाल. फक्त एकाची गोष्ट नाही. बाबा म्हणतात तुम्हीच शिवाला आठवण करा. हे प्रजापिता आहे. अनेक असे आहेत जे म्हणतात आमचे कामच शिवबाबा आमचे कामच शिवबाबाचे आहे. आम्ही ब्रह्माची का आठवण करायची, त्यांना का पत्र लिहायचे, असे पण आहेत. तुम्हाला आठवण तर शिवबाबांनाच करायचे, परंतु बाबाचा फोटो इत्यादी पण देत नाहीत. यामध्ये शिवबाबा येतात. हे तर ध्येयधारी आहेत ना. ब्रह्मा बाबा कधीही आपला फोटो काढून देत नव्हते आणि ब्रह्मा बाबा होता ना तेव्हा त्यांचा फोटो बिलकुल ठेवला जात नव्हता. नाही तर परत शरीरामध्ये जाईल ना आपली स्मृती म्हणूनसाठी. केवळ शिवबाबावरती आपलं लक्ष केंद्रित करायचे. शरीरासारख्या दिसणाऱ्या शरीरभानामध्ये फसायचं नाही. बाबा म्हणतात शिवबाबांनाच आठवण करून बाबांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. स्वतःला ईश्वरी संतान समजायचं. त्याच्याकडून काय मिळते हे लक्षात घ्यायचं. भारतवासी खूपच नुकसान झाले आहेत. त्यांचे अपवित्रेमध्ये दिवाळ निघाला आहे. प्रजाकडून भीक मागत राहतात. 10-20 रुपये वर्षासाठी कर्ज घेतात. परत द्यायचं थोडी आहे. घेणारे देणारे दोघे पण नष्ट होतील. हाच खेळ नष्ट होऊन जाईल. अनेक संकट डोक्यावरती आहेत. कोणी सावकारकडे ठेव देतात. दिवाळी निघते तर गरिबाला खूप दुःख होते. पावली दुःखच दुःख आहे या दुनियामध्ये. अचानक बसल्या मरतात. कारण हा मृत्यू लोक आहे ना. आता तुम्ही अमर लोकामध्ये जाणार आहात. अमरनाथ तुम्हा पार्वतीला अमर कथा सांगत आहे. तुम्ही जाणतात अमर बाबा आहेत, त्यांच्याकडून आम्ही अमर कथा ऐकत आहोत. आता अमर लोक जायचं आहे. या वेळेत तुम्ही संगम युगामध्ये आहात. अच्छा, गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्यांचे आत्मिक मुलांना नमस्ते. धारणासाठी मुख्य सार. विचारसागर मंथन करून ब्रह्माचा विष्णू कसा बनतो या विषयावरती भाषण करायचं आहे. बुद्धीला ज्ञानमंथन करून व्यस्त ठेवायचं आहे. नंबर 2, राजाई पद प्राप्त करण्यासाठी ज्ञान आणि योगाची सोबत आपले सारखे बनवायची. योगाच्या सोबतीने आपल्यासारखे सगळ्यांना बनवायचं आहे.
सेवा पण करायची आहे, आपली दृष्टी खूप शुद्ध बनवायची आहे. वरदान: नाव आणि मानच्या त्यागाद्वारे सर्वांचे स्नेह मिळवणारे विश्वाचे भाग्यविधाता भव. विश्लेषण: जसे बाबांना नावारूपापेक्षा वेगळे म्हणतात, परंतु सर्वात अधिक नावाचे गायन शिवबाबाचे आहे, तसेच तुम्ही पण अल्पकाळाचे नाव आणि मानापासून नसक्त बना, तर सदा काळसाठी सर्वांचे प्रिय स्वतःही बनाल. जे नाव आणि मानाच्या भिकेरीपणाचा त्याग करतात, तेच विश्वाचे भाग्यविधाता बनतात. कर्माचे फळ स्वतः त्यांच्यासमोर संपन्न स्वरूपामध्ये येईल. म्हणून अल्पकाळाचे इच्छा मात्र अविद्या बना. कच्चे फळ खाऊ नका, त्याचा त्याग करा, तर तुमचे भाग्य सावली तुमचे भाग्य सावलीसारखे तुमच्याकडे येईल. घोषवाक्य: परमात्मा पित्याचे मूल आहात, तर बुद्धिरूपी पाय नेहमी सिंहासनधारी हवा. परमात्मा पित्याचे मूल आहे, तर आपली बुद्धी नेहमी आपल्या सिंहासन आत्मिक भानामध्ये असायला पाहिजे. ओम शांती शांती शांती. गोड गोड बाबांना अनगिनत पदम गुण शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. ओम शांती शांती शांती.